देश बचाओ, ईवीएम हटाओ, 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 देश बचाओ। आवाज दो, आवाज दो, आवाज दो। आहे तुम्ही हा आंदोलन काढण्यात आलेला आहे ईव्हीएम वाचवण्यासाठी, याबद्दल काय सांगाल? सध्याच्या परिस्थितीमध्ये विधानसभेचे इलेक्शन झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवरती आपण ज्या ज्या प्रकारचा प्रचार प्रसार म्हणा किंवा कोणत्याही ठिकाणी असं कधी वाटत नाही की बाबा ह्या वोटरनं एवढ्या गावाच्या, आता समजा एखादा सिंगल उमेदवार उभा झाला, त्याचे 10-12 स्वतःचे वोट असले त्याला सुद्धा शून्य भेटला. त्यामुळे शेवटी का त्यानं स्वतःचं वोटे स्वतः करता टाकलं नसावं का बा. आणि धारावाहिक ज्या प्रकारे आता आमच्या क्षेत्राचे नेते म्हणा किंवा जिल्ह्याचे कर्तबगार सर्व नेते, केदार साहेब, मुळक साहेब, ह्या सर्वांचं वर्क आहे. एवढं सारं वर्क असूनही सर्व कामाचं हे असून देखील त्यामध्ये जेव्हा आपण पाहतोय प्रत्येक बूथची परीक्षा, तर वोटिंगचाही फरक पहा. तर पहिल्या रात्री म्हणताय चुनाव अधिकारी एवढं झालं, मग त्यानंतर अजून जास्त झालं. त्यानं म्हणजे फिगरही पक्का मिळत नाही कोणाचा, किंवा त्या मशीनमध्ये ज्या प्रकारची काही गडबड असली पाहिजे. नाहीतर असं जर ओपन आता जर त्यांच्यामध्ये दम असेल त्या सरकारमध्ये, तर त्यांनी ओपन बॅलेट पेपरवरती वोटिंग घेऊन दाखवावं. तर आम्ही आपला हा आवाज आता बुलंद करतो आहे की ईव्हीएम हे चुकीचं आहे. चालणारे लोक आहो, संपूर्ण जगामध्ये ईव्हीएमला बॅन असताना फक्त भारतच असा देश आहे की ते ईव्हीएम सगळं मतदान करतात. आणि तुम्हालाही माहित आहे, तुम्ही एका प्रिंट मीडियामधनं काम करताय, पण तुम्हालाही कुठेतरी दाबून ठेवलेलं या सरकारने. त्याच्यामुळे ईव्हीएम जर हटलं नाही तर हे देश विकल्याशिवाय राहणार नाही आणि देशातलं संविधान संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला ईव्हीएम पेक्षा आपल्याला हे संविधान वाचवायचं आहे आणि संविधान वाचण्यासाठी जोपर्यंत आपण ईव्हीएम हटवणार नाही तोपर्यंत हे आपण वाचू शकणार नाही. म्हणून आपल्याला ईव्हीएम हटवायचं आहे. त्यासाठी सर्व लोकांनी, संपूर्ण देशातील लोकांनी एकत्र यायला पाहिजे आणि या गोष्टीचा आपण विरोध करायला पाहिजे.